आज़ाद समाज पार्टी के महाराष्ट्र के केंद्रीय प्रभारी गौरी प्रसाद जी की उपस्थिति में कई कार्यकर्ताओं ने पार्टी में प्रवेश लिया। इस मौके पर कई पदाधिकारी और कार्यकर्तागण उपस्थित थे। पुष्पगुच्छ देकर केंद्रीय प्रभारी गौरी प्रसाद जी ने उन्हें बधाई दी। गुणवंत गिरटकर जी लंबे समय से नीले झंडे वाली पार्टी में काम कर रहे थे, आज भी नीले झंडे वाली पार्टी में शामिल हुए और इनको हम प्रदेश का प्रवक्ता बनाते हैं अपनी पार्टी की तरफ से। और ऐसा मुझे विश्वास है कि वो तन मन धन से आज़ाद समाज पार्टी कांचीराम महाराष्ट्र प्रदेश में पूरी लगन के साथ काम करेंगे। उन्हें मेरी तरफ से, पूरी हमारी टीम की तरफ से बहुत बहुत बधाई। आज एक खान साहब जो हैं अपने मन से आज़ाद समाज पार्टी परिवार में शामिल हुए हैं। इनके काम को देखकर, इनकी मेहनत को देखकर हम सभी आज़ाद समाज पार्टी के प्रदेश प्रभारी अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी सब ने निर्णय लिया है कि जो विदर्भ जोन है हमारा पूर्व विदर्भ जोन, उस पूर्व विदर्भ जोन का इनको उपाध्यक्ष आज उनको नॉमिनेट किया जाता है। मुझे पूरी आशा है कि वो तन मन धन से पार्टी के लिए काम करेंगे। इनको बहुत बहुत बधाई। मी गुणवंत गिरटकर आझाद समाज पार्टीमध्ये आपल्या महाराष्ट्र प्रदेशला प्रवक्ता म्हणून नियुक्त झालेलं आहे, नेमकं काय सांगायला संदर्भात? महाराष्ट्रामध्ये सध्या शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि बेरोजगारीचा वाढता ध्यास लक्षात घेऊन आणि जेही पक्षाची सरकार आहे त्यांच्या विरोधाभास या जनतेकडून होत आहे आणि एक आझाद समाज पार्टी अशी एक पार्टी आहे जी निर्णयात्मक निर्णय घेऊन लोकांना त्याच्यात मार्गातून बाहेर काढायला समस्याचे निराकरण करतील। त्यामुळे मी या पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुका समोर आहेत, काय आपला अजेंडा राहणार? आता या स्थानिक निवडणुका जेव्हा आहे आम्ही संपूर्ण ठिकाणी निवडणुका तर लढवू, परंतु याच्यामध्ये असं आहे जे आमचे श्रेष्ठीचे सांगतील त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ। कुठल्या समविचारी पक्षाची आपली युती होणार का? आजच्या आज बोलून काही अर्थ हे नाही, कारण की MIM सोबत आमचं बोलणं सुरू आहे, परंतु आम्ही स्वबळावर जेवढं कार्य करू, आम्ही जमिनीवर चालून कार्य करणारे लोक आहोत, त्यामुळे आम्ही त्या हिशोबानं सगळे कार्य निपटू। आणि राहिला प्रश्न युतीचा निर्णय घेण्याचा अधिकार मात्र सेंट्रलच्या लोकांना आहे, ते घेतील। आपलं नाव? माझं नाव गुणवंत गिरटकर आहे। मी OBC वर्गाचा नेता आहे, OBC वर्गातून मी काम करतो आणि या पार्टीमध्ये या लोकांनी मला घेतलं, एक महाराष्ट्रातलं प्रमुख पद प्रवक्ता म्हणून दिलं। त्याबद्दल मी माननीय गौरीशंकरजी उपासक साहेब, माननीय रुपेशजी बागेश्वर साहेब, तसेच आदरणीय ॲडव्होकेट चंद्रशेखर आझादजी साहेब या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। OBC आरक्षण आणि मराठा आरक्षणाला घेऊन वादन सुरू आहे महाराष्ट्रात, काय म्हणणार? OBC आरक्षणामध्ये असं आहे की मराठा आरक्षणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे दिलं त्यामध्ये असं आहे की OBC वर्गातलं आरक्षण त्यातल्या आरक्षणाला काढून त्यातला पर्सेंट मराठ्यांना देणं हे चुकीचं आहे। आपली काय भूमिका राहणार पक्षाला? सकल OBCचा जो मोर्चा आता मुंबईमध्ये होणार आहे त्या मोर्चात जर समोर त्यांनी बोलवलं आपल्याला, आम्हाला त्यामध्ये बोलवलं आहे, त्याचे समन्वयक आहे डॉक्टर खुशाल बुपसे वगैरे यांनी मला निमंत्रित केलं आहे, तेव्हा जर गेलं तिथं त्यावेळेस आम्ही बोलू। विदर्भ उपाध्यक्ष पद त्यांची नियुक्ती झालेली आहे। मैं शादाब खान आज़ाद समाज पार्टी में आज मेरे को बहुत बड़ी जिम्मेदारी दी है। पूर्व विदर्भ का उपाध्यक्ष बनाया गया है और इस जिम्मेदारी को पूरी तरीके से सही मायने में ईमानदारी से निभाऊं, यही कोशिश करूंगा। और मेरे जो वरिष्ठ पदाधिकारी है सेंट्रल के, स्टेट के, वो जो भी निर्णय देते हैं उस निर्णय के हिसाब से आगे काम किया जाएगा। मुस्लिम समाज को जोड़ने के लिए आपके पास क्या एजेंडा है आज़ाद समाज पार्टी के लिए? मुस्लिम समाज को जोड़ने के लिए एजेंडा ये है कि आज कांग्रेस और बीजेपी में ने जितना इस्तेमाल मुस्लिम समाज को किया है उतना इस्तेमाल कोई भी पार्टी ने नहीं किया। चंद्रशेखर आज़ाद जी का जो मोटो है, जो एजेंडा है, सबका साथ, सब
सब लोगों को लेकर चलने का है और उसमें मुस्लिम समाज बहुत ज़्यादा अट्रैक्ट हो रहा है और ज़्यादा से ज़्यादा युवा वर्ग मुस्लिम समाज का बहुत ज़्यादा जुड़ रहा है, क्योंकि उन्होंने निष्पक्ष होकर सभी की आवाज़ उठाई है। तो वही चीज़ें लेके हम मुस्लिम समाज को जोड़ने की कोशिश करेंगे। आज पूर्ण देशामध्ये ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद भाई नगीना लोकसभेचे सांसद यांचा रोड ते संसदचा जो संघर्ष आहे, त्यांचं जे नेतृत्व आहे, त्यांच्या नेतृत्वात आज मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाचे नेते असो, मुस्लिम समाजाचे नेते असो या अन्य आदिवासी समाजाचे नेते असो, ते मोठ्या प्रमाणात आदरणीय ॲडव्होकेट चंद्रशेखर भाई यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि तन मन धनाने ही जी विचारधारा आहे आझाद समाज पार्टीची, त्या विचारधारेला गतिमान करण्यासाठी आपले योगदान देण्याकरता पदाधिकारी बनत आहेत। जिल्हाध्यक्ष या नात्याने आपले संघटन बांधणी कुठपर्यंत आलेले आहे? जिल्हा आज पाहता नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्याची पूर्ण संघटन बांधणी झालेली आहे, विधानसभा निहाय संघटन बांधणी झालेली आहे। आम्ही आता शहराला जे जिम्मेदारी दिलेली आहे, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही प्रभाग आणि वार्ड पद्धतीने जे संघटनाचा जो ढाचा आहे तो ढाचा बांधण्याचं काम चालू आहे आणि जिल्हा लेवलवर ग्रामीण ज्या नगरपंचायत जिल्हा परिषदच्या ज्या सर्कल बांधणी आमची जोराने जे विधानसभेचे पदाधिकारी आहेत ते बांधण्यात यशस्वीरित्या पार पाडत आहेत। काय स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये कोणता अजेंडा आपला विकासाचा राहणार आहे? जनमानसाच्या रक्षणासाठी, जनमानसाच्या हितासाठी जे काही आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद भाई आम्हाला सांगतील त्या पद्धतीने तो अजेंडा राहणार आहे। 14 ऑक्टोबरला आपला मोठा कार्यक्रम आहे, कार्यकर्त्यांचा मेळावा, त्या संदर्भात आपण काय बोलू? 14 ऑक्टोबरला आदरणीय ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद भाई खासदार झाल्याच्या नंतर पहिल्यांदा या दीक्षाभूमी नगरीमध्ये पहिल्यांदा ते येत आहे। असा ऐतिहासिक क्षण, भूतून भविष्य असा ऐतिहासिक क्षण या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीला 14 ऑक्टोबरला पाहायला इच्छा भारत देशाच्याच नव्हे या देशातील सर्व जनमानसांना मिळेल। जनतेला आवाहन करून 14 ऑक्टोबर एक वेळ आणि जागा मोठ्या संख्येने या। 14 ऑक्टोबरचं औचित्य घेऊन आदरणीय नगीना लोकसभेचे सांसद चंद्रशेखर आझादजी 14 ऑक्टोबरला या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर दीक्षाभूमी नगरीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधन घेण्याकरता प्रबुद्ध जनविशाल संमेलन सुरेश भट सभागृहामध्ये आयोजित केलेलं आहे। त्या जनप्रबुद्ध संमेलनामध्ये या तळागाळातील माणसांनी त्या कार्यक्रमाला यावं आणि ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद भाई यांचं मार्गदर्शन घेऊन जनमानसाच्या हितासाठी कार्य करावं।